आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट धडक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पलूस कडेगाव खानापूर संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड आणि श्रीदास होनमाने यांनी पत्रकार परिषदेत दिले. या मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, रविराज साबळे पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार सतेज बंटी पाटील, आमदार विश्वजित कदम, किरण तात्या लाड, बीजी काका पाटील, कॉन्स्टेबल धनाजी गुरव, कॉन्स्टेबल उमेश देशमुख, के पाटील, कॉन्स्टेबल गिरीश फोंडे यांच्यासह शेतकरी चळवळीतील विविध नेते सहभागी होणार असून हजारोच्या संख्येने शेतकरी या मोर्चात उपस्थित राहतील अशी माहिती ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिली. यावेळी बोलताना ॲडव्होकेट दीपक लाड म्हणाले की शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी बाधित गावांमध्ये जनजागृतीचे व्यापक आंदोलन उभारण्यात आले. तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय व इतर प्रशासकीय कार्यालयांवर धडक मोर्चे, शक्तीपीठ विरोधी शेतकरी मेळावे, ड्रोनद्वारे सुरू असलेल्या मोजणीला तीव्र विरोध, अधिसूचनेची होळी तसेच नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पदयात्रा अशा विविध लोकशाही मार्गाने सातत्याने आंदोलन करण्यात आले. दिनांक 18 ऑगस्ट रोजी होणारा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा ऐतिहासिक ठरेल. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असून त्यांच्या एकजुटीमुळे शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले जाईल असा विश्वासही ॲडव्होकेट दीपक लाड यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संघर्ष समितीचे श्रीदास होनमाने यांनी सांगितले की या मोर्चात अनेक शेतकरी, शेळ्या, मेंढ्या, जनावरे आणि बैलगाड्यांसह सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी पलूस, कडेगाव व खानापूर तालुक्यातील बाधित गावांमध्ये बैठका सुरू असून मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क आणि जनजागृतीचे काम सुरू असल्याची माहिती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा.